सगळे दहशतवादी तळ होते जे उद्ध्वस्त करण्याचं काम हे भारताकडनं करण्यात आलेलं आहे आणि सणसणीत चपराक दिलेली आहे। ज्या दहशतवादाला तुम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून पोसत आला आहात ती दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याचं काम आता भारतानं केलेलं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हेच काम करण्याची वारंवार विनंती सज्जड दम अशा वेगवेगळ्या प्रकारे पाकिस्तानला सांगण्याचं काम करण्यात येत होतं, मात्र पाकिस्तानकडनं कानाडोळा केला जात होता। आमच्याकडे दहशतवाद नाहीच असंही वारंवार सांगितलं जात होतं, मात्र दहशतवाद पोषणाऱ्या पाकिस्तानला चांगलीच आता मिरची झोंबलेली आहे, कारण सगळे दहशतवादी तळ जे आहेत ते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। सर्वसामान्य नागरिक किंवा लष्कराला यामध्ये अजिबात टार्गेट करण्यात आलेलं नाहीये। केवळ आणि केवळ जिथे हे दहशतवादी दडून बसलेले आहेत, जिथे त्यांचे तळ आहेत अशीच ठिकाणं ही उद्ध्वस्त करण्यात आली आहे। रामराजे आपण बघतोय की एकीकडे हे स्पष्ट करण्यात आलेले आहे की आम्ही कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांवरती हा निशाणा साधलेला नाहीये। ठिकाणांची निवड याआधीच करण्यात आलेली होती आणि अतिशय संयमानं ती उद्ध्वस्त केलेली आहेत असंही एकीकडे ट्विटच्या माध्यमातून सांगण्यात येते आणि हा बदला आहे 26 निरपराध नागरिकांच्या मृत्यूचा। बिलकुल आणि लोकांची पण जनतेची पण भावना हीच होती की जशास तसं उत्तर देणं गरजेचं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा बिहारमध्ये एका रॅलीच्या दरम्यान भाषणामध्ये सुद्धा स्पष्टपणे सांगितलं होतं। अमित शाह यांनी सुद्धा स्पष्टपणे इशारा दिला होता। त्यानंतरच्या आणि त्याची मोठी बातमी आपण बघतोय, थोडंसं थांबतोय रामराजे। 12 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलेलं आहे। झालेल्या हल्ल्यात भारताच्या एअर स्ट्राईक मध्ये आतापर्यंत 12 दहशतवादी ठार झालेत, तर 55 पेक्षा जास्त दहशतवादी जखमी झालेले आहेत। भारताच्या एअर स्ट्राईक मध्ये आतापर्यंत 12 दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर येते। 9 ठिकाणी केलेले हल्ले आहेत आणि त्यामुळे 12 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार करण्यात भारताला यश आलेलं आहे। आतापर्यंत झालेल्या या हल्ल्यांनंतर वेगवेगळ्या ठिकाणांवरती लपून बसलेले दडून बसलेले हे दहशतवादी एक एक करून शोधण्यापेक्षा त्यांच्या तळांवरच हल्ला केलेला आहे आणि म्हणूनच आतापर्यंत 12 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आलेलं आहे, तर 55 पेक्षा जास्त दहशतवादी हे जखमी झालेले आहेत। मृतांचा आकडा जो आहे, ठार झालेल्या दहशतवाद्यांचा आकडा हा आणखीन वाढलेलाही कदाचित समोर येऊ शकतो। रामराजे शिंदे यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। रामराजे, संपूर्ण तळ उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे, 12 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झालेले आहेत, काय अधिक माहिती? बिलकुल आणि आता आणखीन अपडेट येते की बहावलपूर जिथे जो लष्कर-ए तोयबाचा मोठा गड होता आणि त्यावर हल्ला करण्यात आलेला आहे आणि या बहावलपूरमध्ये साधारणतः 33 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची आपल्याला माहिती मिळते आणि यांना ठार केलेलं आहे। या हल्ल्यामध्ये 33 पेक्षा जास्त केवळ बहावलपूर या ठिकाणीच 33 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना मारल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे, कारण इथेच हा दहशतवाद्यांचा अड्डा होता आणि इथूनच संपूर्ण ऑपरेशन चालायचं। हमासकडून गायडन्स घेतलं जायचं बहावलपूर आणि मुझफ्फराबाद या ठिकाणी, आणि या दोन्ही ठिकाणी हमास ट्रेनिंग द्यायचं, ट्रेनिंग सेंटर होते इथं, आणि ट्रेनिंग करून नंतर POKच्या माध्यमातून काश्मीरमध्ये हे दहशतवाद्यांना पाठवलं जात असेल, जंगलाचा फायदा घेतला जात असेल, लूप होल्स जे आहेत फेन्सिंगचे तो फायदा घेतला जात असेल आणि मग काश्मीरमध्ये घुसायचे। आणि त्या मार्गामध्ये बहावलपूर हे महत्वाचं केंद्र होतं की जिथे लष्कर-ए तोयबा आणि जैश-ए मोहम्मदचे संपूर्ण कमांडोज आहेत किंवा दहशतवादी आहेत ते ट्रेनिंग घेत होते आणि त्याच दहशतवादीचा जो अड्डा आहे, सेंटर जे आहे ते उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये 33 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेलेले आहेत। आणि राफेलने जो हल्ला केला, ब्रह्मोसने जो हल्ला केला, त्यामध्ये ह्या दहशतवाद्यांना मारण्यामध्ये यश मिळाल्याची माहिती मिळते आता। अगदी।